जिल्हा परिषद शाळा भालावली क्रमांक 1 येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पासून समग्र प्रशिक्षण उपक्रमांतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. आजच्या काळात मुलींची शारीरिक, मानसिक आणि भावनिक सक्षमता अत्यंत आवश्यक बनली आहे. समाजामध्ये आत्मविश्वासाने आणि निर्भयपणे वावरता यावे, कोणत्याही संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करता यावे आणि स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाता यावे या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या आत्मरक्षा प्रशिक्षणाचा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थिनींना आत्मनिर्भर बनवणे, त्यांच्या अंगी धैर्य व शौर्य निर्माण करणे आणि अचानक उद्भवणाऱ्या धोकादायक परिस्थितीत स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये त्यांना आत्मसात करून देणे. फक्त शारीरिक ताकद नव्हे तर मानसिक तयारी आणि परिस्थितीचे भान हे देखील या प्रशिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहेत. या उपक्रमांतर्गत इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन देण्यात येत आहे. प्रशिक्षणाची सुरुवात विविध वॉर्मअप व्यायामाने करण्यात आली. शरीर लवचिक राहावे, हालचाली वेगवान आणि संतुलित व्हाव्यात यासाठी योग्य शारीरिक कवायतींचा सराव करून घेण्यात आला. यानंतर विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाच्या प्राथमिक तंत्रांची माहिती देण्यात आली. एखाद्या व्यक्तीकडून शारीरिक हल्ला झाल्यास कशाप्रकारे तात्काळ प्रतिसाद द्यावा, स्वतःला सुरक्षित अंतरावर कसे न्यावे, जोराचा वापर न करता हुशारीने परिस्थितीतून बाहेर कसे पडावे, अशा विविध बाबींवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी विशेष मार्गदर्शक म्हणून श्री अंश गुंडे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी अत्यंत सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने विद्यार्थिनींना विविध हालचाली, पकडीतून सुटण्याचे मार्ग तसेच सतर्क राहण्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास स्पष्टपणे जाणवत होता. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये केवळ शारीरिक ताकद वाढत नाही तर त्यांचा आत्मविश्वासही बळकट होतो. स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता अंगी मांडल्यामुळे त्यांना समाजात अधिक सुरक्षित आणि निश्चिंतपणे वावरण्याची ताकद मिळते. राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण हा उपक्रम म्हणजे मुलींच्या सक्षमीकरणाकडे टाकलेले एक भक्कम पाऊल आहे. भविष्यात या विद्यार्थिनींना आत्मविश्वासपूर्ण, धाडसी आणि सजग नागरिक बनतील यात शंका नाही.